नमस्कार, मराठी ओंडीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। एकदा हा व्हिडिओ बघून झाला ना की आपल्या चॅनलवर भेट द्या आणि मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर आपण जे काही व्हिडिओ बनवले ते एकदा आवर्जून बघा आणि तुमची मत, तुमची प्रतिक्रिया त्यावर आम्हाला नक्की कळवा। मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय असताना रोज नवनवीन खुलासे या प्रकरणात होत गेले। धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का लागला। नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत, मात्र अद्याप तरी त्यांनी राजीनामा दिलेला नाहीये। महाराष्ट्राच्या राजकारणात नेत्यांनी विविध कारणांमुळे राजीनामे दिलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या नेत्यांनी राजीनामे दिले आणि का दिले यावर एक नजर टाकणार आहोत। काही नेते आमच्याकडून राहून गेले असतील किंवा माहितीमध्ये काही गफलत झाली असेल तर कमेंट करून तेही नक्की सांगा, कारण सगळी माहिती आपण इंटरनेटवरूनच घेतली आहे। चला तर सुरुवात करूया। मनोहर जोशींचा राजीनामा बाळासाहेब ठाकरेंनी घेतला होता। तुम्हाला आठवतच असेल, ते मुख्यमंत्री होते। तुम्ही आता जिथेही असाल तिथे सर्व काही थांबवा, महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे जा आणि राजीनामा सुपूर्द करून मला भेटायला या असे आदेश बाळासाहेब ठाकरेंनी दिले आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला गेला। बाळासाहेबांनी एक आदेश देताच मनोहर जोशींनी आपलं मुख्यमंत्रीपद सोडलं। पुण्यातील एका भूखंडाचं प्रकरण न्यायालयासमोर आलं आणि मनोहर जोशी यांच्यावर स्वतःच्या जवयासाठी भूखंडाचं आरक्षण बदलण्याचा आरोप झाला आणि बाळासाहेबांनी राजीनामा देण्याचा आदेश दिला आणि त्यांनी देखील लगेच राजीनामा दिला। बाळासाहेब ठाकरेंचा शब्द त्यावेळी मोडणं, बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाबाहेर जाणं त्यावेळी कुणालाही शक्य नव्हतं। दुसरे नेते आहेत ज्यांना राजीनामा द्यावा लागला ते म्हणजे छगन भुजबळ। सार्वजनिक बांधकाम मंत्री होते। महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपांमुळे छगन भुजबळ यांना राजीनामा द्यावा लागला। आरोप जरी सिद्ध झाले नसले तरी सुद्धा सदन घोटाळ्याचा आरोप छगन भुजबळ यांच्यावर झाला आणि त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला। अशोक चव्हाण यांना देखील राजीनामा द्यावा लागला होता। ते मुख्यमंत्री होते आणि आदर्श घोटाळ्यातील सहभागाच्या आरोपामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यावेळी राजीनामा दिला होता। पुढचे नेते आहेत ज्यांना राजीनामा द्यावा लागला ते म्हणजे एकनाथ खडसे। भाजपाचे दिग्गज नेते होते, मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते। देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिस्पर्धी होते आणि त्यांच्यापेक्षा सिनियर देखील आहेत एकनाथ खडसे। मात्र भोसरी जमीन घोटाळा आणि इतर काही आरोप त्यांच्यावर त्यावेळी झाले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर नुकतंच झालेलं प्रकरण संजय राठोड यांचं तुम्हाला आठवत असेल, वनमंत्री होते तेव्हा संजय राठोड। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांचं नाव आल्यामुळं त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर सुरेश जैन गृहनिर्माण मंत्री होते। जळगाव घरकुल घोटाळ्यातील सहभागामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, त्यांच्यावर आरोप झाले आणि त्यांनी देखील नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला होता। विजयकुमार गावित यांचा राजीनामा तुम्हाला कदाचित आठवत असेल। आदिवासी विकास मंत्री होते ते आणि आदिवासी विकास निधीच्या गैरवापराच्या आरोपांमुळे विजयकुमार गावित यांना राजीनामा द्यावा लागला होता। हे झाले 7 नेते। 8वे नेते आहेत रमेश बागवे। गृह राज्यमंत्री होते। विविध आरोप त्यांच्यावर त्यावेळी झाले आणि त्यांनी देखील नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला। हे झाले 8 नेते आणि 9वे नेते जे आहेत ज्यांच्यावर 2 वेळा आरोप झाला ते म्हणजे धनंजय मुंडे। सामाजिक न्याय मंत्री असताना करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केल्यानंतर राजीनाम्याची मागणी झाली। करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं प्रकरण देखील त्यावेळी बरंच गाजलं, मात्र त्यांनी त्यावेळी राजीनामा दिला नव्हता। आणि आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत धनंजय मुंडे। बीड प्रकरणात देखील त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे नैतिकतेच्या आधारे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव मोठ्या प्रमाणात समोर येत आहे, कारण वाल्मिकांना कराड हे त्यांचे जवळचे आहेत आणि त्यामुळे आकाचे आका म्हणून धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलंय आणि नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी विरोधक करत आहेत, मात्र अद्याप तरी त्यांनी राजीनामा दिलेला नाहीये। अंजली दमानिया यांनी काही कागदपत्र अजित पवार यांच्याकडे दिली आहे। त्यावर अजित पवार असं म्हणाले की दमानिया यांनी काही कागदपत्र माझ्याकडे दिली आहेत, मी ती घेतली, पाहिली। मी आज रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होतो, पण त्यांना नागपूरला जायचं असल्यानं मी त्यांना आत्ताच भेटलो। त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला जशा दमानिया भेटल्या तशा त्या मलाही भेटलेल्या आहेत, मलाही त्यांनी काही कागदपत्र दिलेले आहेत आणि या प्रकरणात 3 प्रकारच्या चौकशा सुरू आहेत, SIT, CID आणि न्यायालय। ही कागदपत्र मी CID आणि SIT कडे दिलेली आहेत। कुणी पुरावे दिले तर त्याची शहानिशा करावी लागते आणि म्हणून ते CID आणि SIT कडे देण्यात आलेले आहेत। जी वस्तुस्थिती समोर येईल त्यानुसार पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं जाईल असं मुख्यमंत्री यांनी मला सांगितलं, असं अजित पवार यांनी आज स्पष्ट केलं। तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी सुद्धा नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती।
त्यावर सरकारमध्ये नैतिकता आहे की नाही हे आम्हाला माहिती आहे, आम्हाला सल्ले देऊ नका असा टोमणा अजितदादा पवार यांनी सुप्रिया सुळे यांना लगावलाय। त्यामुळे आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जातो की नाही हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल आणि ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासोबतच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना काय शिक्षा होते, त्यांना कठोर शिक्षा होते का, वाल्मिक कराड त्यामध्ये अडकतात का, आणि वाल्मिक कराड जर अडकले तर ते धागेदोरे धनंजय मुंडे यांच्यापर्यंत जुळतात का, असं अनेक खुलासे या प्रकरणामध्ये होणं अद्याप बाकी आहे। तुम्हाला काय वाटतं यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये ज्या नेत्यांनी राजीनामे दिलेत नैतिकतेच्या आधारे, ज्यांच्यावर आरोप झाल्यामुळे त्यांची यादी आपण या व्हिडिओमध्ये बघितली, तसेच आरोप आता धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आहेत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि मस्साजोगच्या प्रकरणावर, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर आपल्या चॅनलवर इतर जे व्हिडिओ आहेत ते बघायला देखील विसरू नका। पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।